साल होतं 2014चं. देशात मोदींची लाट दिसत होती आणि देशात अच्छदिनचं वारं जोरात वाहण्यास सुरुवात झाली होती. पण बीडमध्ये वेगळ्याच हालचाली सुरू होत्या. एक घोषणा दिली होती, वाजवा तुतारी हटवा वंजारी. ही घोषणा होती भाजपचे मातब्बर दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात. राजकारणातील उन्हाळे पावसाळे बघितलेल्या मुंडेंना पराभूत करण्यासाठी ही घोषणा दिली होती. पण निकाल मुंडेंच्या बाजूने लागला आणि मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश धस यांना तब्बल 1.25 लाख मतांनी आसमान दाखवलं आणि बीडच्या राजकारणात मुंडे नावाचं नाणं खणखणीत असल्याचं सिद्ध केलं. पण आता 10 वर्षांनंतर बीडच्या राजकारणाचा पोत बदललाय. गोपीनाथ मुंडेंनंतर आता बीडचं राजकारण कसं बदललं? आगामी लोकसभा निवडणुकीत कशा लढती पाहायला मिळतील? पंकजा मुंडे लोकसभा निवडणूक लढवणार का? मविया हुकमी एक्का मैदानात उतरवणार का? आणि कोणाचं पारडं जड आहे हेच आपण या व्हिडिओतून समजून घेऊयात. नमस्कार, मी स्वानंद बिक्कट. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. आज आपण समजून घेणार आहोत बीड लोकसभा मतदारसंघाचं गणित. सध्या बीडमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या विचारांचे आमदार खासदार पाहायला मिळतात. पण स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सुरुवातीच्या काळात जिल्ह्यात डाव्या विचारांचा मोठा प्रभाव होता. हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्यातील महत्त्वाचा असा हा बीड जिल्हा. सन 1952च्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि कम्युनिस्टांच्या पीडीएफ आघाडीत चुरशीची लढत झाली आणि सबंध देशात काँग्रेसचं वारं असताना बीड लोकसभा मतदारसंघात मात्र पीडीएफच्या रामचंद्र परांजपे यांनी काँग्रेसच्या श्रीधर नाईक यांना पराभूत करत विजय खेचून आणला. तर याच जिल्ह्यात दोनदा कम्युनिस्ट पक्षाचे क्रांतिसिंह नाना पाटील, गंगाधर बुरांडे निवडून आले. बीडच्या राजकारणासह ज्यांची राज्याच्या राजकारणात छाप होती त्या काँग्रेसच्या मातब्बर नेत्या केशर काकू क्षीरसागरी तब्बल 3दा काँग्रेसकडून खासदार झाल्या. तर कधी काळी याच बीडनं बबनराव ढाकणेंच्या रूपात जनता दलाचाही खासदार निवडून दिला. 1996 मध्ये आत्ताच्या काँग्रेसच्या नेत्या रजनी पाटील भाजपच्या पहिल्यांदा खासदार बनल्या. यानंतर बीडमध्ये भाजपचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं. जयसिंगराव गायकवाड हे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर दोनदा लोकसभेत निवडून गेले. 2009 नंतर 2014 मध्ये गोपीनाथ मुंडे दुसऱ्यांदा खासदार झाले. मोदी सरकारमध्ये मुंडेंनी ग्रामविकास मंत्रिपदाची शपथ घेतली आणि अवघ्या काही दिवसात त्यांचं अपघातात निधन झालं. त्यानंतर विधानसभा निवडणुकीसोबत लोकसभेची पोटनिवडणूक लागली आणि या पोटनिवडणुकीत गोपीनाथरावांची मुलगी प्रीतम मुंडे यांना भाजपने उमेदवारी दिली. गोपीनाथ मुंडेंना श्रद्धांजली म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिला नाही. पण काँग्रेसकडून रजनी पाटील यांचे पती अशोक पाटील यांनी निवडणूक लढवली आणि या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडेंनी 6,92,000 मतांनी विजय मिळवत नवीन विक्रम तयार केला. सध्याची बीड जिल्ह्याची राजकीय परिस्थिती पाहता जिल्ह्यातील एकूण 6 आमदारांपैकी 5 आमदार हे महायुती सरकारमध्ये आहेत. तर राष्ट्रवादीचे एकमेव आमदार संदीप क्षीरसागर हे महाविकास आघाडीमध्ये आहेत. भाजपचे 2 आमदार नमिता मुंदडा, लक्ष्मण पवार आणि उर्वरित दाता गटातील 3 आमदार धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके आणि बाळासाहेब आजबे हे 2019ला राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले. ते हल्ली मात्र भाजप सरकारसोबत पाहायला मिळत आहेत. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंमधील विधानसभा निवडणुकीत आलेलं वितुष्ट आता संपलंय. कारण धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि पंकजा मुंडेंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि तसेच राखी पौर्णिमेला मुंडे भावंड एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे मुंडे घराण्याचा सध्या तरी बीड जिल्ह्याच्या राजकारणावर वचक पाहायला मिळतोय. यासोबतच विधान परिषदेवर निवडून आलेले सुरेश धस हे पंकजा मुंडेंसोबत भाजपात आहेत. तसेच जिल्ह्यातील राजकारण पाहिलं तर सर्व सूत्र ही मुंडे, मुंदडा, क्षीरसागर, सोळंके या 4 घराण्यातूनच बहुतांश सूत्र हलतात. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या खासदार प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्यात प्रमुख लढत झाली आणि या निवडणुकीत प्रीतम मुंडे कशा भारी ठरल्या तेच आपण समजून घेऊयात. भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना 6,78,175 मतं मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना मिळाली होती 5,09,807 मतं. तर वंचितचे उमेदवार विष्णू जाधव यांना मिळाली 1 लाख मतं. त्यामुळे बीडच्या राजकारणात जातीय समीकरणांचा मोठा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. जिल्ह्यात मराठा समाज सर्वाधिक आहे. त्यामुळे मराठा आणि वंजारी समाजामध्ये कुरघोडीचं राजकारण रंगताना दिसतं. यासोबतच ओबीसी आणि मागासवर्गीय मुस्लिम या समाज घटकांची भूमिकाही कळीची आहे. पण सोनवणे यांच्या उमेदवारीमुळे मतदारसंघात बीड आणि वंजारी मतांचं ध्रुवीकरण झाल्याचं म्हटलं जात होतं. तसेच जात हा फॅक्टर निवडणुकीत पाहायला मिळाला होता.
तसेच आता मराठा आरक्षणामुळे बीड जिल्ह्यात मराठा आणि ओबीसी समाजात संबंध ताणल्याचं म्हटलं जात आहे। कारण आमदारांच्या घरांवर झालेले हल्ले तिथपासून ते मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू असलेले मनोज जरांगे याच बीड जिल्ह्यातून येतात। आता आपण जर लोकसभेत उमेदवार कोण असेल पाहायला गेलं तर त्यावेळीही प्रीतम मुंडेंना भाजप तिसऱ्यांदा तिकीट देणार का, आणि दिलं तर महाविकास आघाडी त्यांच्या विरुद्ध कोणत्या मराठा नेत्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवतं की अन्य कुणाला संधी देतं हे बघायला हवं। मवियामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या समावेशाची चर्चा आहे। असं झाल्यास मवियाचा उमेदवार महायुतीच्या उमेदवाराला तगडी फाईट देईल हे मात्र निश्चित, कारण वंचितने गेल्या वेळी तब्बल लाखभर मतं घेतली होती। 2019ला 6 पैकी 4 आमदार हे राष्ट्रवादीचे होते तर 2 भाजपचे होते। आताही 5 आमदार हे महायुती सरकारमध्ये आहेत तर महाविकास आघाडीकडे एकच आमदार आहे। हेच गणित धरलं तर महाविकास आघाडीला लोकसभेत मिळालेली मतं आणि वंचितची 1 लाख मतं कुणाच्या पारड्यात जातात, आणि ही वंचितची मतं जर महाविकास आघाडीकडे गेली तर प्रीतम मुंडेंचं गेल्या वेळी 1,70,000 मताधिक्य केवळ 70,000 येईल। बीडमध्ये वंचितचा फॅक्टर महत्त्वाचा आहे हेच यावरून स्पष्ट होतं। सध्याच्या राजकीय परिस्थितीत आणि 2019च्या राजकीय परिस्थितीत मोठी तफावत पाहायला मिळत आहे। आपण जर विधानसभेच्या मतदारसंघनिहाय 2019ला झालेल्या लढती आणि त्यातील विरोधी उमेदवार सध्या सरकारमध्ये आहेत का की विरोधात आहेत हे जर पाहायला गेलं तर परळीत दोन्ही बहीण भाऊ एकत्र आहेत। केजमध्ये मुंदडा कुटुंब भाजपमध्ये तर त्यांचे विरोधक पृथ्वीराज साठे हे शरद पवारांसोबत राष्ट्रवादीत आहेत, तर माजलगावमध्ये प्रकाश सोळंके हे अजित पवारांसोबत आहेत आणि त्यांचे विरोधक रमेश आडसकर हे भाजपमध्ये आहेत। तर गेवराईमध्ये भाजपचे आमदार लक्ष्मण पवार आहेत आणि त्यांचे विरोधक अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित हे अजित पवारांसोबत आहेत। तर बदामराव पंडित तेही गेवराईमधून येतात, ते सध्या शरद पवारांसोबत असल्याचं म्हटलं जातंय। तर राष्ट्रीय पाटोद्यामध्ये बाळासाहेब आजबे अजित पवारांसोबत तर विरोधक असलेले भाजपचे भीमराव धोंडे आहेत। राहिला प्रश्न बीडचा। बीडमध्ये काका पुतणे असलेले संदीप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर यांच्यात लढत झाली। आमदार संदीप क्षीरसागर हे शरद पवारांसोबत असल्याचं पाहायला मिळतं, तर जयदत्त क्षीरसागर मध्यंतरी एकनाथ शिंदेंसोबत असल्याचं बोललं जात होतं, पण सध्या त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट नाही। जयदत्त क्षीरसागर हे आगामी लोकसभा निवडणुकीत मवियाचे उमेदवार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे। तसेच जयदत्त क्षीरसागर हे ओबीसी समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात। सध्याच्या घडीस कागदावर सध्या बीडमध्ये महायुतीचं पारडं जड असल्याचं दिसतंय, पण मराठा आरक्षणाचा मुद्दा, पंकजा मुंडेंची भूमिका आणि मवियाचा उमेदवार कोण यावरच हे लोकसभेचं गणित अवलंबून असेल। तसेच बीड लोकसभा मतदारसंघातील लढतीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा। राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात राजकीय समीकरणं कशी आहेत, मतांचं ध्रुवीकरण कसं आहे आणि मुद्दे काय आहेत हे आम्ही दररोज मतदारसंघनिहाय तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत। हे सर्व व्हिडिओ तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती पाहू शकता। तसेच राजकीय बातम्यांच्या विश्लेषणासाठी पाहत रहा मुंबई तक।